झी 24 तास एक पाऊल पुढे। मी चंपाकळी आणि चवडे केलेत। चवडे गोव्याला चवडे करतात दिवाळीला, करंजा करत नाही, ते चवडे केलेले। पीठ हे मैदा आणि बेसनाचे आहे, त्याच्यात बाकी मुख्य कला काय असते? आजू मधला भाग आहे ना, सुट्टा। हा सुटला तर पाहिजे, पण शिजलाही पाहिजे। मी शंकरपाळी आणि अनारसे आणि भाजणीची चकली बनवते। थोडी जाड झाली असं वाटतं, थोडेसे पेठा हे करून त्याच्यात कोकोनट घालून आणि आपल्या याची भरड ड्रायफ्रूटची ते घालून केलेले लाडू साखर आणि जे मुगाची डाळ शिजवून त्याच्यात तो मैदा भिजवला मी। हा नवीन प्रकार आहे, म्हणजे पहिले डाळ भिजवून घेतली, म्हणजे वरण केलं, मुगाच्या डाळीचं वरण केलं। हिरव्या मुगाचे लाडू केले। अच्छा, अख्खे हिरवे मूग जरा भाजले, नुसतेच तूप वगैरे काही नाही घातलं। त्या करंजांमध्ये माझे दोन प्रकार आहेत, एक इस्ट घालून केलेल्या बेक करंजा आणि एक या साठ्याच्या, म्हणजे दोन्ही साठ्याचे, पण याच्यात सोडा आणि साखर गौरामध्ये घालून। आतमध्ये सारण करताना या ओल्या नारळाच्या केल्या, गव्हाची पिठी साखर आणि डेसिकेटेड कोकोनट आणि सुका मेवा असं करून केलं। मुगाच्या डाळीच्या चकल्या आहेत ह्या, आणि सातूचे पौष्टिक लाडू। सातू म्हणजे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ 1 किलो, अर्धा किलो डाळी घ्यायचं, आपलं चण्याची डाळ आणि मुगाची डाळ असं करून भाजून मग ती त्याच्यामध्ये मेथी घातली थोडी, आणि मग ती त्याचं पावडर केली त्याची सातूचं ह्याच्यामध्ये। माझा तिखट पदार्थ आहे चंपाकळी, पण या चंपाकळीमध्ये असं नाविन्य आहे की चंपाकळी मैदा, चण्याची डाळ आणि जवसाचं पीठ टाकलेलं आहे मी, आणि नाचणीचं पीठ टाकलेलं आहे। ओट्स, बीट्स आणि गाजर पासून तिखट ब्रोकन चकल्या केलेल्या आहेत। ब्रोकन चकल्या म्हणजे काय? म्हणजे चकल्यांचे तुकडे, अख्ख्या चकल्या नाही, चकले म्हणून त्याला नाव दिलं। प्रकार चांगला आहे। गाडप्पा आणि हे मिठाई केलेली घारप्पा कन्नाड्यांचा पदार्थ आहे दिवाळीचा। कसा केला घारप्पा? तांदळाचं पीठ घेतला आणि त्यात मुगाची डाळ किंवा चण्याची डाळ टाकली तरी चालते, आणि शेंगदाण्याचा कूट, मिरची पावडर, हळद आणि तीळ आणि हे कोथिंबीर, कढीपत्ता हे टाकून मिक्स वगैरे करायचा। झी 24 तास एक पाऊल पुढे।